विलिनीकरणावर झिरवाळ आणि खोसकर यांची कानउघडणी करण्यात आली आहे। विलिनीकरणाच्या बैठकीनंतर झिरवाळ आणि खोसकर यांचे सूर बदलले। विलिनीकरणाच्या बाबतीत वक्तव्य करणारे झिरवाळ आणि खोसकर दोघांचेही सूर वरिष्ठांच्या बैठकीनंतर बदलले। विलिनीकरण व्हावं असं म्हणणारे झिरवाळ आणि खोसकर आता काय म्हणालेत ते बघा। शरद पवार गटाचं खूप मागे लागलंय की विलिनीकरण करावं किंवा दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं। तर अशा परिस्थितीत काय आता तरी मला नाही वाटत का पवार साहेबांच्या गटाकडून विलिनीकरणाची कुठं फार चर्चा आहे असं, आणि इकडून तर अजिबातच नाही आहे। त्याच्यामुळं त्याचा विषय येत नाही तो। विलिनीकरणाचा मुद्दा तुम्ही सर्वप्रथम मांडलेला होता, त्यानंतर अनेक आहेत ते प्रतिक्रिया ह्या ठिकाणी उमटू लागल्या। अनेक आमदार आहेत त्यांना देखील असं वाटतं असं देखील तुम्ही म्हटलेले होते आणि सांगितलं की ते कुटुंबात प्रश्न आहे, कुटुंबाचा विषय येतो, ते ठरवतील। आपण कोणी बोलणं बरं नाही, आपण बोलणं बरं नाही, त्यांचा कुटुंबातला प्रश्न ते निर्णय घेतील असं फक्त सांगितलं बाकी काही। दरम्यान कालच्या बैठकीत विलिनीकरणाची चर्चा झाली नाही असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। विलिनीकरणाबाबत काही चर्चा झाली नाही, तो विषयाचा अजेंडा त्या ठिकाणी नव्हता। पक्ष संघटना दादाने केलेलं काम, महाराष्ट्राच्या संबंध समाजकारणामध्ये त्यांनी दिलेलं योगदान, ते साव्यातपणाने पुढे ठेवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करावं, एवढी चर्चा आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाली। दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनीही माझा भाऊ राहिला नाही, दादांचे निर्णय दादांसोबत गेले असं म्हटलंय। तर चाकणकर यांनीही सुनेत्रा पवार विलिनीकरणावर निर्णय घेतील असं म्हटलंय। माझा भाऊच राहिला नाही, आता दादाच नाही राहिला, क्या मायने रखता है। त्याचं दुःख, दादांनी घेतलेले निर्णय, दादाची स्वप्न दादा बरोबरच गेली। आदरणीय सुनेत्रा वहिनी ह्या आता आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्याच्यामुळे विलिनीकरणाच्या संदर्भात आता इथून पुढे जो निर्णय होईल तो आदरणीय वहिनींच्या नेतृत्वात होईल। त्याच्यामध्ये वहिनींच्या नेतृत्वामध्ये आमचे पक्षश्रेष्ठी या संदर्भात निर्णय घेतील।